श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला मेंदू वड्याचा सांबार दाखवणार आहे. चला तर मग बघूया साहित्य. ही बघा, ही डाळ मी उकडून घेतली आहे. 1 वाटी डाळ आहे, मध्यम आकाराची वाटी आहे. त्याची डाळ उकडून आणि याच्यामध्ये टमाटा घातला आहे, थोडीशी हळद टाकली आणि मीठ थोडंसं. हे उकडून ठेवलं आहे मी. या भाज्या आहेत, शेंग आहे, लाल भोपळा आणि हे वांग, हे उकडून ठेवलं आहे मी. हे चिंचाचे पाणी आहे, चिंच. हे गूळ आहे, ही कोथिंबीर, फोडणीसाठी मसाला थोडासा, लाल मिरची पूड, फोडणीसाठी हिंग, मोहरी, कढीपत्ता आणि जिरं ही फोडणी देणार आहे डाळीला, सांबारला. आणि हा मसाला करायचा आहे तयार. याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, हे बघा उडदाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे 1 चमचा, उडदाची डाळ 1 चमचा, हे 2 मिरच्या आहेत, हिंग हे आहे, मोहरी आहे, मेथी दाणे आहे 7-8, जास्त नाही घातले, थोडेसेच घातले, 7-8 घातलेले आहेत, आणि जिरं घातलं आहे. हे सगळं मी भाजून घेतलं आहे. आता हे बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये मसाला. मी दुसरा मसाला वापरणार नाही ह्याला. हे बघा, हे आता मी बारीक पूड करून ठेवली आहे. हे बघा, आता हे सगळं घालणार आहे मसाला. वेगळा मसाला नाही कुठला घालणार. आता ही डाळ ठेवते मी तापत. गॅस चालू केला आहे. तिखट टाकते थोडीशी, अर्धा चमचा. हे बघा, अर्धा चमचा टाकते नुसती मिरची पूड. आता हे ढवळून घेते आणि हे भाज्या ओतते मी. भाज्या ओतते सगळ्या. सगळ्या भाज्या ओतल्या आहे. शिजलेल्या, शिजवून ठेवलेल्या होत्या सगळ्या. नुसतं मीठ टाकलेलं याच्यामध्ये, बाकी काही टाकलेलं नव्हतं. हा तयार केलेला मसाला घालते. सगळा घालायचा आहे, तो ठेवायचा नाही आहे. 1-1 चमचा सगळा घेतलेला आणि थोडं थोडं अर्धा चमचा मोहरी, हिंग वगैरे सगळं घेतलेलं आहे. हिंग नाही, हे जिरं अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा तूर डाळ, म्हणजे पोहे खातात ते. आणि हे आता हे गूळ घालते चवीपुरतं. तुम्हाला जेवढं पाहिजे चवीला ना, गोडीला, तेवढं तुम्ही घालायचं. आणि आहे चिंचेचा कोळ 2-3 चमचे आहे, ते पण घालते. आणि आता एकदा परत ढवळून घेते. अजून फोडणी द्यायची आहे, मोहरी, जिरा, कढीपत्ता, हिंग, याची फोडणी पण तयार करायची आहे अजून. बाकी तो सगळा मसाला टाकला मी याच्यामध्ये. तेल तापलंय आता. आता हिंग, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता हे फोडणीला घालते. हिंग, मोहरी आता तडतडली आहे चांगली. बघा आवाज येतोय. आता हे ओतते असं. थोडं झाकते, असं झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. हे बघा, आता कढ येतोय. आता मी याच्यावरती कोथिंबीर घालते. आता सांबार झालं. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.